नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून, आर्थिक अडचणीतून आणि अपयशातून जात आहात, ते सर्व आता कायमच संपणार आहे. ग्रहाच्या चालीत असा एक दुर्मिळ आणि अद्भुत बदल होत आहे, जो येत्या 5 जुलैपासून तुमच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी देणार आहे. आकाशमंडळात गेल्या कित्येक वर्षात कधीही घडला नाही असा एक दुर्मिळ आणि अद्भुत ग्रहयोग 5 जुलैपासून निर्माण होत आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आता पराक्रम भावात अत्यंत बलवान स्थितीत प्रवेश करत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या राशीवर दिसून येणार आहे. मंगळ हा ऊर्जेचा आणि साहसाचा कारक आहे आणि जेव्हा तो आपल्या स्वतःच्या राशीत किंवा उच्च स्थितीत पराक्रम भावात येतो, तेव्हा तो व्यक्तीला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतो. तुमच्या कुंडलीतील जे सुप्त भाग आजवर झोपलेले होते, ते आता अचानक जागृत होत असून तुमच्यासाठी प्रगतीची नवी द्वारे उघडली जाणार आहेत. केवळ मंगळच नाही, तर राहू आणि बुधाच्या नक्षत्रीय चालीत झालेला बदल हा तुमच्या आयुष्यासाठी एक सुवर्ण काळाची नांदी ठरत आहे. आतापर्यंत तुमच्या कुंडलीत जे ग्रहदोष किंवा अडथळे निर्माण करत होते, ते 5 जुलैच्या सूर्योदयासोबतच मुळासकट उपटून फेकले जातील. तुमच्या आयुष्यातील ही ग्रहस्थिती अशी आहे की तुम्ही घेतलेला कोणताही धाडसी निर्णय तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त यश मिळवून देणारा आहे. हे केवळ राशी भविष्य नसून तुमच्या नशिबाच्या चक्राची दिशा बदलणारी एक मोठी खगोलीय घटना आहे, ज्याचा प्रभाव तुमच्या नोकरीपासून ते आर्थिक स्थितीपर्यंत सर्वच क्षेत्रात स्पष्टपणे जाणवेल. या ग्रहयोगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला अश्विनी आणि भरणी नक्षत्राची एक विशेष देवी जोड लाभत आहे. ही नक्षत्र तुमच्या कुंडलीतील उणिवा दूर करून तुम्हाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहेत. त्यामुळे 5 तारखेनंतर तुमच्या मनातील ती अनामिक भीती, सततचे दडपण आणि माझं कधी होणार हा प्रश्न आता कायमच मिटणार आहे. हा काळ असा आहे जिथे ग्रहाची साथ आणि तुमची मेहनत याचा संगम होऊन तुम्हाला अशा यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. म्हणूनच आता आळस झटकून सज्ज व्हा, कारण काळ तुमच्या बाजूने आहे. नशीब बदलण्यापूर्वी निसर्ग किंवा ब्रह्मांड आपल्याला थेट सांगत नाही, पण ते काही खास संकेत नक्कीच देते, ज्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. तुमच्या आयुष्यात आता असाच एक प्रचंड मोठा बदल घडणार आहे, ज्याची चाहूल तुम्हाला आधीच मिळायला सुरुवात झाली असेल. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात रात्रीच्या ठराविक वेळेत किंवा विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर अचानक दचकून जाग येत असेल, तर समजून घ्या की तुमच्या कुंडलीतील नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडत आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत आहे. हा केवळ योगायोग नसून तुमच्या सुप्त मनाला मिळणारा एक इशारा आहे की आता तुमची वेळ बदलली आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे तुम्हाला स्वप्नात पांढरी शुभ्र वस्तू, जसे की शुभ्र घोडा, पांढरे फूल किंवा थेट एखाद्या मोठ्या मंदिराचे उच्च शिखर दिसणे. जर असे घडत असेल, तर हे साक्षात देवतेचे आशीर्वाद मानले जातात. हे स्वप्न दर्शवते की तुमची अडकलेली कामे आता मार्गस्थ होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील राहुदशा संपून शुभदशा सुरू होणार आहे. जर तुम्ही अशी स्वप्ने पाहिली असतील, तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात, कारण विश्वाच्या शक्ती तुम्हाला सांगत आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहिली होती, ती आता काही दिवसातच तुमच्या पदरात पडणार आहे. तिसरा आणि सर्वात प्रभावी संकेत म्हणजे सकाळी उठल्या उठल्या घरात अचानक एखादा गोड सुवासाचा दरवळ येणे किंवा कानावर कुठेतरी दूरवर मंद घंटानाद ऐकू येणे. अनेकदा आपण याकडे काहीतरी वाटले असेल म्हणून सोडून देतो, पण खरं तर हे तुमच्या घरातील पितृशक्ती किंवा कुलदेवतेच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जेव्हा हे संकेत मिळतात, तेव्हा समजा की तुमची प्रगती आता कोणाच्याही रोखण्याने रोखली जाणार नाही. आता मला प्रामाणिकपणे सांगा, यातील एखादा तरी संकेत तुम्हाला गेल्या काही दिवसात जाणवला आहे का? जर हो, तर आताच कमेंट बॉक्समध्ये हो लिहून आपल्या इष्टदेवाची आठवण करा, कारण ही तुमची सकारात्मक ऊर्जा आणखी दुग्नीगत करण्यासाठी आवश्यक आहे. आता आपण त्या विषयावर बोलूया, जो तुमच्या यशाच्या वाटेत एका अजस्त्र भिंतीसारखा उभा आहे. अनेकांना असे वाटते की त्यांचे नशीब खराब आहे, त्यांना
लोकांची साथ मिळत नाही किंवा शत्रू त्यांच्या प्रगतीत खीळ घालत आहे. पण मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट ही आहे की तुमचा सर्वात मोठा अडथळा कोणताही बाह्य शत्रू किंवा शेजारी नसून तुमच्या स्वतःच्या काही सवयी आहेत, ज्यांना तुम्ही अंतर्गत शत्रू मानले पाहिजे. जर 5 तारखेनंतरचा सुवर्णकाळ तुम्हाला खऱ्या अर्थाने अनुभवायचा असेल, तर या शत्रूवर विजय मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा पहिला आणि सर्वात घातक शत्रू म्हणजे चालढकल करण्याची प्रवृत्ती. उद्या करू, परवा करू असे म्हणून तुम्ही नशिबाने चालून आलेल्या अनेक सुवर्णसंधी अक्षरशः कचऱ्यात फेकून दिल्या आहेत. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि नियती जेव्हा दार ठोठावते, तेव्हा ती फक्त सक्रिय माणसांनाच संधी देते. दुसरा शत्रू म्हणजे तुमचा अचानक येणारा अतिराग. रागाच्या भरात तुम्ही तुमची कामे बिघडतात, जवळच्या माणसांना दुखवतात आणि चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचे मोठे नुकसान करून घेता. हा राग म्हणजे तुमच्या प्रगतीची आग विझवणारे पाणी आहे, हे वेळीच ओळखा. तिसरा अडथळा म्हणजे प्रत्येक कामात दाखवली जाणारी आवाजवी घाई. घाईघाईत घेतलेले निर्णय तुम्हाला यशाच्या शिखराऐवजी अपयशाच्या खाईत ढकलू शकतात. जेव्हा तुम्ही संयम गमावतात, तेव्हा तुमची स्वतःचे सर्वात मोठे शत्रू बनता. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या या सवयीवर ताबा मिळवत नाही, तोपर्यंत ग्रहाची कितीही चांगली साथ असली तरी ती वाया जाईल. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करून कामाला सुरुवात कराल, तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने नशिबाची साथ लाभेल. स्वतःच्या सवयी बदला, नशीब आपोआप बदलायला सुरुवात होईल. आता त्या 3 शुभ बातम्याकडे वळूया, ज्या 5 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात एक आनंदाची लाट घेऊन येणार आहेत. पहिली मोठी बातमी तुमच्या नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित आहे. गेल्या अनेक दिवसापासून जी बढती रखडलेली होती किंवा जी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही वणवण फिरत होतात, त्या सर्व अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायात तुम्हाला एखादा असा मोठा प्रकल्प मिळेल, ज्यामुळे बाजारात तुमची पत आणि प्रतिष्ठा दोन्ही उंचावेल. तुमचे वरिष्ठ अधिकारी जे कालपर्यंत तुमच्या कामात चुका काढत होते, ते आता तुमच्या कामाचे कौतुक करताना दिसतील आणि तुमच्या शत्रूचे मनसुबे आपोआप धुळीस मिळतील. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या कौटुंबिक आयुष्यात येईल. अनेक दिवसापासून सुरू असलेले घरातील वाद आता मिटण्याच्या मार्गावर आहेत. जोडीदाराचे संबंध कमालीचे सुधारतील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास पुन्हा दृढ होईल. घरात एखाद्या मोठ्या आनंदाच्या कारंजाची किंवा शुभ कार्याची आणखी होईल, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेले तुमचे स्वप्न, मग ते घराचे असोत किंवा जमिनीचे व्यवहार असोत, हे 5 तारखेच्या विशेष शुभयोगामुळे आता पूर्णत्वास जाईल. तुमच्या कुटुंबातील आनंदी वातावरणातच तुमच्या प्रगतीचा खरा पाया ठरेल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची बातमी तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल आहे. अडकलेले जुने पैसे अचानक परत मिळण्याचे योग प्रबळ आहेत. शेअर मार्केट किंवा जमिनीच्या व्यवहारात जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल, तर आता त्या गुंतवणुकीतून तुम्हाला दुप्पट-तिप्पट परतावा मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे ओझे आता हळूहळू हलके होऊ लागेल. अचानक मिळणारा हा धनलाभ तुमची सर्व आर्थिक गणिते सुधारेल आणि तुमचे बँक बॅलन्स वाढण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि जगण्याचा नवीन आत्मविश्वास मिळेल. आता तुम्ही म्हणाल, हे सर्व तर खूप छान आहे, मग काळजी कशाची? तर मित्रांनो, कोणताही सुवर्णकाळ टिकून ठेवण्यासाठी काही सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे असते. 5 जुलैनंतर येणारा हा सोमवार आणि मंगळवार तुमच्यासाठी एक छोटीशी परीक्षा असू शकते. या 2 दिवसात दुपारी 12 ते 3 या वेळेत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. या काळात वादाचे प्रसंग टाळले तर तुमचे होणारे संभाव्य नुकसान तुम्ही सहज टाळू शकता. लक्षात ठेवा, घाईत घेतलेले निर्णय या सुवर्णकाळाला गालबोट लावू शकतात. आता या सर्व नशिबाच्या बदलाला आणि सकारात्मकतेला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगत आहे. रोज सकाळी घराबाहेर पडताना तांब्याच्या पात्रातील थोडे पाणी आपल्या मुख्य दरवाजाच्या उच्च बाजूला शिंपडा.
हे पाणी तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष नष्ट करेल. त्यानंतर कपाळावर शुद्ध केशर किंवा चंदनाचा टिळा लावूनच कामाला सुरुवात करा. हा छोटासा टिळा तुम्हाला दिवसभर एक विशेष सुरक्षा कवच देईल आणि तुमचे प्रत्येक काम विनाअडथळा पूर्ण होईल. हा उपाय तुम्ही उद्यापासूनच न चुकता सुरू करा. मेष राशीच्या लोकांनो, ग्रहाची ही बदलती चाल तुम्हाला केवळ पैसा आणि मानसन्मानच देणार नाही, तर तुमच्या मनातील ती द्विधा मनस्थिती पूर्णपणे नष्ट करेल. तुम्ही आता एका नवीन आत्मविश्वासाने तुमच्या ध्येयाच्या मागे धावणार आहात. विशेषतः जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. घाबरण्याचे कारण नाही. नशीब नेहमी धाडसी लोकांना साथ देते आणि तुम्ही तर जन्मताच पराक्रमी आहात. या सुवर्ण काळाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आळस झटकून कामाला लागा. आणि हो, जाता जाता एक विशेष विनंती. मंगळ ग्रहाची कृपा तुमच्यावर कायम राहावी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून खालील कमेंट बॉक्समध्ये ओम मंगलम नमः या शक्तिशाली मंत्र नक्की टाईप करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा आजचा दिवस आणि पुढचा काळ अत्यंत शुभ आणि आनंददायी जावो.